ते लूटमार वगैरे करतात ना, असं काहीतरी बघूया की नक्की कोण लुटलं जातंय ते. एवढा तोरा दाखवू नगस, दपकन तोंडावर पडशील. मला म्हणतीस पर खरं तर मालकांसाठी तू बी जुनेरच झालीस. आता लवकरच नवं लुगडं वाड्यावर येणार, तोऱ्यात वर माडीवर चढणार, आणि तेव्हा तू बी येशील माझ्या बाजूला कोटीत. नाही, हे शक्यच नाही. लटकं बोलताय तुम्ही, मी असं होच द्यायची नाही. सखू, हिंदू बिंदू म्हणत होते की तू काहीतरी दिलेस दादांना. हो ना, आम्ही नको नको म्हणत होतो तरी तिने दिलं आणि असं झालं. नाही अण्णा मामा, मी त्यांना पुरणपोळी परवत होते तेवढं. अण्णा अण्णा, अरे काय झालंय दादांना? कुठे ते आणि कसे? काय शास्त्री बुवा आले, तपासतायत त्यांना. तू कशी आता इथे? हा, पांडू निरोप घेऊन आला, तशी धावत निघाली. पांडू? हो मात्या, तुझ्या सखूने अगोचरपणा करून दादा आजोबांना काहीतरी चाटवलं. तेव्हापासून दादा आजोबा काही हालचाल करत नाहीयेत, विक्षित काढलेत. सखू, काय दिलेस दादांना? आता नवीन काय अगोचरपणा केलायस तू? अगं उमाई, त्यांना ताप लागली होती म्हणून मी लसूण, हळद आणि मध याचं चाटण दिलं त्यांना. काय? लसूण, मध आणि हळद यांचं चाटण दिलंस तू त्यांना? म्हणूनच दादाला झटकन आराम मिळाला. हे तुम्हाला रामबाण उपाय सुचला तरी कसा? तुम्ही कोणाला तरी सांगताना ऐकलं होतं म्हणून मला आठवलं. शाबास सकुताई, खरंच हुशार आहेस तू. नुसतीच हुशार नाहीयेस, प्रसंगावधानी पण आहे. मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग कसा करायचा ते ठाऊक आहे तुला. अण्णा, सखुताईने वेळेवर औषध दिलं म्हणून अमंगळ घटना टळली. दादाची धाप थांबली, रक्त सुरळीत खेळायला लागलं नाड्यांमधून. बुवा, दादा काहीच हालचाल करत नव्हती, त्यामुळे मी पण खूप घाबरलो होतो. थकव्यामुळे दादाला ग्लानी आली होती, त्यामुळे दादा हालचाल करत नव्हता. सखूनी वेळेवर उपाय केला नसता तर सांगता येत नाही आज काय होऊन बसलं असतं. सखू बाळा, माझ्या लेकींच्या सांगण्यावरून क्षणभर वाहवत गेलो, क्षमा कर मला. उलट आज तू दादांचा जीव वाचवलास. कुंकुणी आहेस बाळा. बरं बुवा, आम्ही आज जाऊ का दादांजवळ? नाही, सगळ्यांनी नको, एकट्याने कोणीतरी जा. उमा, तू आज जा, दादांना बरं वाटेल. मला तुला काही सांगायचं आहे म्हणून तुला मी ते थांबवलं. ऐक, दादांच्या प्रकृतीला आरडाओरडा आता चालणार नाही, त्यांना झेपणारही नाही. त्यांना शांत राहायला सांगायचं. औषधोपचारामध्ये व्यत्यय आणू द्यायचा नाही, पथ्यही पाळायचे. सौभाग्यवतीनं सांगा मन प्रसन्न आणि शांत राहील याची काळजी घ्या. येतो मी. सगळी भामेची जबाबदारी आहे, पण दादांचं मन कायम त्रासलेलं कसं राहील हेच बघत असते ती. चांगली समज द्यायला हवी तिला. आता ही घरात एवढं रामायण घडतंय आणि या बाहेर कुठे गेल्या देव जाणे. दादा, दादा बरे आहात ना? कसं वाटतंय आता? ओए, तुझी लेक कोणाची आहे ग?
जवळजवळ स्वर्गाला हात लावून आलोय मी. पण तुझ्या लेकी माघारी आणलं मला परत. दादा का अशी मरण्याची भाषा करताय तुम्ही? तुम्हाला अजून खूप काही बघायचंय. सखूचं लग्न, तिची शेवटी सखू, सगळं काही बघायचंय. आणि आता सगळं काही छान होणार आहे. तुमची तब्येत पण छान होणार. तुम्ही विश्रांती घ्या, मी आहे इथेच. तुम्हाला माहित नाहीये का तुमची आई कुठे गेलीये, कधी परत येणार आहे, कशासाठी गेलीये? अगं बाई, हे कसे आत्ता घरी? काहीतरी गंभीर प्रकरण दिसतंय. आई हाय आई, आजोबांना बरं नव्हतं कारण कुठे गेली होती सुंदरायला? ते मी आज सकू होती ना, म्हणून दादांचा जीव वाचलाय. एवढ्या लहान मुलीला जे कळतं तेवढंही तुला कळू नये. थांब अण्णा. हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. सोड आता. जे काही झालंय ते पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊया. आणि दादा बरे आहेत आता. काळजी घ्या. येतो आम्ही. चल सकू. बघितलंस, त्याला म्हणतात शहाणपण. तुझीच बाजू सावरून गेली. ताई आणि तिची लेक क्षणभरासाठी घरी येतात तेव्हा शांतता आणि प्रसन्नता येते. तुम्ही तिघी मात्र बघावं तेव्हा कुणाच्या तरी उखाळ्या पाकळ्या काढत असता. आज सखूने दादांचा जीव वाचवला तरी तुझी लेक उलट तिच्याच कागाळ्या करत होती. अगं असं करू नका ग. भामेश, शिकव जरा लेकींना कसं वागायचं ते. आड्यातच नाही तर पोहऱ्यात तरी कुठून येणार म्हणा. मी सखूकडून शहाणपणा शिकायचा का? अरे वा, सांग आणि राखणीला बी कुणी नाही. सापडला.